मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट। पंतप्रधानांना दिली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संसद भवनात घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारही होते उपस्थित। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार शरद पवारांच्या भेटीला। पत्नी सुनेत्रा, मुलगा पार्थ, तटकरे, पटेल, भुजबळही सोबत। 35 मिनिटांच्या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा। राजकारणामध्ये टीका टिप्पणीच नाही तर त्या पलीकडचेही संबंध असतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रफुल्ल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी दिल्लीत घेतली होती शरद पवारांची भेट। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अजित पवार दिल्ली दौऱ्यावर असताना भेट झाल्याची चर्चा। विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। सभागृहात विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही। नंदुरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूंचा आकडा पुन्हा चिंताजनक स्तरावर। एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यामध्ये 398 मृत्यूंची नोंद। दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल। भाजपचे 20, शिंदेचे 12 तर अजित पवारांचे होणार 10 मंत्री। नड्डांसोबत भाजप मंत्र्यांच्या यादीवर फडणवीसांची चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता। कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर बंदी घातली आहे का हे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट करावं। हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना। परभणीतली परिस्थिती नियंत्रणात। 300 ते 250 जणांवरती गुन्हे। आंबेडकरी वस्त्यांमधील कोम्बिंग ऑपरेशन तातडीने थांबवा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। कुर्ला अपघातानंतरचा धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार उघड। अपघातातील मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या तरुणाने सर्वांसमोर फोडल्या। साई भक्तांसाठी आनंदाची बातमी। साई मंदिरात आजपासून हार, फूल आणि प्रसाद वाहण्याची परवानगी। कोरोना काळापासून होती बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।